Dad, what is mean by Marathi? And who is Shivaji Maharaj? मराठी ती आपली भाषा होती बाळ, आणि ते आपले दैवत होते. Why did not teach me this in school? गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात हजारो मराठी शाळांना टाळ लागलंय. लोक म्हणतात मराठी शाळेत भविष्य नाही. मराठी शाळा का बंद पडतायत? कारण त्या मराठी आहेत म्हणून नाही. जर हीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या पिढीला ज्ञानेश्वरी कळणार नाही, शिवरायांचा इतिहास समजणार नाही, आणि तुमची मुलं स्वतःच्याच मातीत उपरी होती. आज आपण उघड्या डोळ्यांनी आपल्या भाषेचा खून होताना पाहतोय. आपण अशा काही गोष्टी बोलणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला अस्वस्थ करतील, पण त्या ऐकणं आता अनिवार्य आहे. इतिहासाचा एक असा भाग जो आपल्याला कधीच सांगितला गेला नाही. शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा महाराष्ट्रातली अवस्था आजच्यापेक्षा भयंकर होती. प्रशासनात, पत्रांमध्ये आणि दरबारात फक्त फारसी आणि अरबी चालत होती. मराठी ही फक्त शेतात बोलली जाणारी भाषा उरली होती. महाराजांना माहित होतं, जर स्वराज्य टिकवायचे असेल तर स्वतःची भाषा हवी. महाराजांनी काय केलं? त्यांनी फक्त किल्ले नाही जिंकले, त्यांनी राज्य व्यवहार कोश बनवला. त्यांनी फारसी शब्दांना हद्दपार करून मराठी शब्द पुन्हा चलनात आणले. जेव्हा महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा अटकेपार झेंडा तर लागलाच होता, पण दक्षिण भारतापर्यंत मराठी ही संवादाची आणि सत्तेची भाषा बनली होती. 70% भारतात मराठीचा डंका वाजत होता. विचार करा, त्या काळात कोणतंही सोशल मीडिया नव्हतं, तरीही एका राजाने आपली भाषा ग्लोबल केली. आणि आज आपल्याकडे स्वतःचं राज्य आहे, स्वतःचं सरकार आहे, तरीही आपण मराठी शाळांना वाचवण्यासाठी हतबल आहोत. का? कारण आपली इच्छाशक्ती मेली आहे. लोक म्हणतात मराठी शाळांना पटसंख्या नाही, पण मग पुण्यातल्या अक्षरनंदन किंवा ज्ञान प्रबोधिनी सारख्या शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा का लागतात? सत्य हे आहे की मराठी माध्यम फ्लॉप नाहीये, मराठी शाळांचं मॅनेजमेंट फ्लॉप आहे. सरकार काय करतंय? ज्या शाळा बंद पडतायत त्यांचं कारण मराठी भाषा नाहीये, त्यांचं कारण आहे पिण्याच्या पाण्याची सोय नसणं, स्वच्छ प्रसाधनगृह नसणं आणि जुनाट शिक्षण पद्धती. पालकांना मराठी नकोय असं नाही, पालकांना त्यांच्या मुलांचं भविष्य सुरक्षित हवंय. जर मराठी शाळेत डिजिटल क्लासरूम दिली, जर तिथे कोडिंग शिकवलं आणि तिथे जर ब्रँडिंग केलं, तर कोण जाईल इंग्रजी शाळेत लाखो रुपये भरायला? आपलं सरकार मराठी शाळांकडे चॅरिटी म्हणून बघतंय, इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही, आणि हीच आपली सर्वात मोठी चूक आहे. तर मग हे बदलायचं कसं? साध्या आणि सोप्या मार्गांनी हे होणार नाही. आपल्याला डिसरप्टिव्ह व्हावं लागेल. 1. सरकारने मराठी शाळांचं ब्रँडिंग एखाद्या कॉर्पोरेट सारखं करायला हवं. मराठी शाळा म्हणजे गरिबांची शाळा हा विचार डोक्यातून काढण्यासाठी जाहिरातींचा आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा वापर व्हायला हवा. 2. जोपर्यंत मराठी शाळा IT आणि AI मध्ये इंग्रजी शाळांच्या पुढे जात नाहीत, तोपर्यंत पालक परत येणार नाहीत. मराठी भाषेतून विज्ञान आणि गणित शिकवणारी सर्वोत्तम डिजिटल टूल्स सरकारने मोफत द्यायला हवीत. 3. सेमी इंग्रजी हा एक उत्तम मार्ग आहे. मुलांची भाषा मराठी ठेवा, पण त्यांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी विषयावरही तितकीच पकड द्या. 4. मोठ्या कंपन्यांच्या CSR फंडाचा वापर फक्त इमारती रंगवण्यासाठी नाही, तर तिथे हायटेक लॅब बनवण्यासाठी सक्तीचा करायला हवा. हे शक्य आहे, पण यासाठी आपल्याला व्होट बँक म्हणून नाही, तर भाषा रक्षक म्हणून सरकारला जाब विचारावा लागेल. मित्रांनो, शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा. जगातल्या सर्वात प्रगत राष्ट्रांपैकी एक असलेला जपान, त्यांची मुलं जपानी भाषेतून शिकतात. जर्मनीची मुलं जर्मन मधून शिकतात. त्यांना त्यांच्या भाषेची लाज वाटत नाही, म्हणून ते प्रगत आहेत. जर आपण आपली भाषा गमावली तर आपण आपली ओळख गमावू. 2026 पर्यंत जर आपण हे चित्र बदललं नाही, तर पुढच्या 10 वर्षात मराठी शाळा फक्त सरकारी कागदावर उरतील. हा व्हिडिओ फक्त शेअर करण्यासाठी नाहीये, तर स्वतःला एक प्रश्न विचारण्यासाठी आहे. मी माझ्या भाषेसाठी काय केलं? सरकार काही करत नसेल तर आपण दबाव गट निर्माण करूया, कारण ही शाळा वाचवणं म्हणजे फक्त एक इमारत वाचवणं नाही, तर आपला बाणा वाचवणं आहे. तुम्हाला काय वाटतं? मराठी शाळांची ही अवस्था बदलायला आपण काय करू शकतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवा जो आज इंग्रजीच्या मोहात आपल्या मुलाला मराठीपासून तोडतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.